नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. सूर्यनगर विटावा आणि निळकंठ पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तिथल्या निमा रामपूरकर आणि सायली सत्वे अशा दोन वहिनी वाट बघतायत. कोण जिंकणार? तयारी तर जोरात केलेली आहे. त्याचबरोबर मी आल्यानंतर उखाण्यातून आव्हान देता यावं त्यासाठी उखाणा सुद्धा सज्ज करून ठेवलेला आहे. भेटूया दोन्ही होम मिनिस्टर. दोन्ही वहिनी आता सज्ज आहेत पैठणीच्या खेळासाठी. पण त्याचबरोबर वहिनी, आजच्या भागाच्या शेवटपर्यंत काही नक्की होणार नाही कोण जिंकणार. बरं, तुम्हाला हे माहितही नाही की आज कोणती पैठणी मिळणार? माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? थांबा, मी घेऊन आलोय, दाखवतो आधी पैठणी. ही आहे पैठणी. बघा तुम्ही पण बघा, नाही तर आम्हाला नाही दाखवली. ही पैठणी. पैठणी कोण जिंकणार? काय वाटतं तुम्हाला वहिनी? कोण जिंकेल? तुम्ही? बर, तुमचं काय म्हणणं आहे? मी कसं काय ते मी हा. चला वहिनी, उखाण्यातून आव्हान द्या. झी मराठीतून आले होम मिनिस्टरचे घरी घेऊन वाहन. आदेश भाऊजींनी आणली पैठणी, जिंकून नरेश रावांचा मान राखील. बरं बरं, छान छान छान, चांगला घेतला. तुम्हाला कळला ना? व्हेरी गुड. वहिनी, तुमचं काय म्हणणं आहे? गाव माझे उणे गाव, गावात आहेत सागाची झाडी. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाची मीच जिंकेन पैठणी साडी. अरे वा. तर बघूया का कोण जिंकणार. वहिनी, आता आधी मी काही माहिती सांगतो, ती ऐका दोघींनी. रामपूरकर या वहिनींना फालुदा आवडतो, तर त्यांच्या मिस्टरांना बर्फी आवडते, तर त्यांच्या सासूबाईंना आवडतात पेढे. नणंदबाईंना खीर आवडते, तर वहिनींचे जे वडील आहेत त्यांना शिरा आवडतो. हां, आणि सत्वे वहिनी आहेत त्यांना गुलाबजाम आवडतात, तर त्यांच्या मिस्टरांना पण गुलाबजाम आवडतात. सासूबाईंना मोदक, तर नणंदबाईंना बुंदी, आणि वहिनींचे वडील आहेत त्यांना रसमलाई आवडते. आता वहिनी तुम्ही सांगा, तुम्ही हां यांच्या मिस्टरांना काय आवडतं? गुलाबजाम. गुलाबजाम. बरोबर आहे. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस मिळालं. आणि वहिनींना गुलाबजाम. अभिनंदन. सासूबाईंना मोदक. अभिनंदन. 3. नणंदबाईंना हे काय? लवकर काय? बुंदी. बुंदी. अभिनंदन. आणि वहिनींच्या वडिलांना फालुदा. फालुदा. चुकलं. रसमलाई. पण आधीच चुकीचं उत्तर दिल्यामुळे हे बक्षीस गेलं. आता वहिनी तुम्ही सांगा, या वहिनींना काय आवडतं? फालुदा. फालुदा. अभिनंदन. वहिनींच्या वडिलांना शिरा आवडतो. शिरा. अभिनंदन. नणंदबाईंना नंदबाईंना खीर आवडते. खीर आवडते. अभिनंदन. आणि वहिनींच्या मिस्टरांना पेढे. पेढे. इथे चूक झाली. आणि सासूबाईंना? खरं तर सासूबाईंना पेढे आवडतात. अरे 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 अरे, पण आता सासूबाईंना पेढे आवडतात ना? हो. अभिनंदन. हे घ्या. किती झाले? 400 रुपये. 400. आणि वहिनी तुमच्याकडे पण आहेत 400 रुपये. बर्फी सांगितली असती तर 500 मिळाले असते. बरं वहिनी, आता एक अक्षर देतो, त्याच्यावर उखाणा घ्या. म्हणजे एक आधी घरी जाण्याचा मान, गृहलक्ष्मीचा मान आज कोणाला मिळणार ते ठरेल. अक्षर आहे स. घ्या. सोनेरी पहाटेने दारात बांधले तोरण दारात. होम मिनिस्टर मध्ये राजेश रावांचे नाव घेते, सत्व्यांची सून दारात. वा वा वा. या. नाव सांगा. सायली सत्वे. माझं ओळख करून द्या सगळ्यांना. हे माझे मिस्टर राजेश रामचंद्र. नमस्कार.
आमच्या आई सरिता सत्रे. नमस्कार आई. ही माझी नणंद बर. सुप्रिया ढोकळे आणि हा आमचा मित्र परिवार. वा वा, छान आम्ही छान. इथेच बिल्डिंग मध्ये राहतो. सगळे दुपारी झोपायचं सोडून येऊन बसले. हा वाट पाहते. नमस्कार, धन्यवाद. वहिनी, आवड कसली? मला आवड आहे भाषणाची वगैरे. भाषणाची. हा. आणि तुम्हाला? मला सोशल वर्क आवडतं माझ्या कामाव्यतिरिक्तच्या वेळेत. वा वा वा. आणि ह्या कुठे भेटल्या वहिनी? ते कुठे भेटले? आमचं अरेंज मॅरेज आहे. बरं वहिनी, मला सांगा, निवेदन करायला सांगितलं तर तुम्हाला कुठलं निवेदन करायला आवडेल? होम मिनिस्टरच निवेदन. निघू मी? आता नको. मग? हा एपिसोड माझा तुम्ही करा. आणि मग नंतर तुम्ही करा. नाही, तुमची टीम ट्रायल घेईल ना माझी. नाही नाही, टीम ट्रायल काय, तुम्ही सांगा ना कसं घेणार. आता समजा तुम्ही होम मिनिस्टर करतात आणि ते आहेत, मी प्रेक्षक आहे, तर कसं काय करा? चला सुरू झालं. तुम्ही प्रेक्षक मी प्रेक्षक आहे. आणि सुरू करा. तर आजच्या विटाव्याच्या होम मिनिस्टरच्या भागामध्ये आपण राजसत्वे बरोबर पैठणीचा खेळ खेळणार आहोत. हा. नाही नाही, असं नाही, पुढे बोला. एपिसोड सुरू करायचंय तुम्हाला. हा. नाही एवढं. हा. असं आम्ही मे महिन्यात वगैरे खेळायचो, तेव्हा आम्ही होम मिनिस्टर खेळायचो लहान मुलांबरोबर. घरात? हा घरात. अरे तर वा. तेव्हा असं फक्त की मी सायली उर्फ आदेश बांदेकर तुमच्या समोर सादर करत आहे जी मराठीची होम मिनिस्टर. अरे वा. हा. आणि मग असं आम्ही खेळायचो, मग तू खेळ मग तू खेळ, मग मुलं मुद्दाम खेळायची, मग तेवढा 2 तास टाइमपास अरे असं वा, व्हायचं वा, वा. फक्त. छान छान छान. वा, म्हणजे वहिनी माझी छुट्टी करायचं ठरवलेलं आहे तुम्ही. नाही, छोट्यांमध्ये मस्ती. छोट्यांमध्ये वाचतील. धन्यवाद. मला तुम्ही सांगा की वहिनींच्या येण्याने कोणते बदल झाले घरात? बरेच झाले चांगले बदल, म्हणजे चांगले बदल आहेतच. लग्नानंतर काही म्हणजे असं वडिलांचं हे जास्त नाही मिळू शकलं, पण त्यानंतर ती आई किंवा बहीण वगैरे यांच्या म्हणजे वडील गेले, आधाराला होते. वडील नसताना पण मग यांना चांगल्या पगाराची नोकरी लागली आणि त्याच्यामुळे थोडं सेटल व्हायला झालं त्यांना. चला, म्हणजे वहिनी तुमच्या येण्याने या घराला एक वेगळा आधार मिळाला. मी या घरात काही, म्हणजे मी आल्यानंतर या घरात काही बदल केले, पण ते गमतीचे बदल आहेत, खेळातले बदल आहेत. तुम्ही ते बदल ओळखताय का मला बघा. जाऊया आणि बघूया वहिनीने नेमके किती बदल ओळखले. 1 2 बरोबर, 3 बरोबर, 3 बरोबर, 3 बरोबर, चुकलं 4, 3 बरोबर, चुकलं 5. 3 उत्तरं बरोबर आली. अभिनंदन, 300 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. भेटूया पुढच्या वहिनी.